आहा हा, काय क्रिस्प आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि क्रिस्पी असे साबुदाणा फ्राईज। नमस्कार, मी अपेक्षा। तर अपेक्षाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। ह्याला आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता इथे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं साबुदाणा धुवून घेतलेला आहे। आता मी ह्यामध्ये पाणी घालून 3 ते 4 तास भिजत ठेवते आहे। जसं आपण साबुदाण्याची खिचडी करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे साबुदाणे भिजत घालायचे आहेत। तर इथे मी साबुदाणा भिजत ठेवलेला आहे। 2 ते 3 तासानंतर आपण त्यांना बघूया, खूप छान असे नरम होतात। तोपर्यंत आपण बटाटे शिजवून घेऊया कुकरला। तर इथे मी 4 बटाटी घेतलेली आहेत, त्यांना आपण आता कुकरमध्ये लावून उकडून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता बटाटी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने। आता आपण ह्यांना कुकरमध्ये घालून 3 शिट्टी येईपर्यंत उकडून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 तासानंतर मी साबुदाणे काढलेले आहेत। तर छान असे हे फुगलेले आहेत, नरम झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। तर इथे आपली कुकरला बटाटीसुद्धा चांगली शिजलेली आहेत। तर मी आता बटाट्यांची साले काढून घेते। आता आपले सर्व बटाट्यांची साली काढून झालेले आहेत। तर इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये सर्व साबुदाणे काढून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक शेंगदाण्याचं कूट, त्याचबरोबर घालायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आलं आणि 4-5 हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे। वरतून आपल्याला जिरं टाकायचं आहे अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे आपण बटाटी मॅश करून घेतलेली आहे ती आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे। आता सर्व मिश्रण मी एकत्र करून घेतलेलं आहे। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ह्यामध्ये कोथिंबीर घालायची असेल तर घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल। मी ते कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण। जर तुम्हाला अजून चटपटीत हवं असेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस, साखर किंवा मिरची पावडर थोडी टाकू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, पण मी इथे घेतलेलं नाही आहे। जर तुम्हाला कधी साबुदाणा फ्राईज खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही ह्या सर्व इन्ग्रेडियंट्सचा वापर करू शकता। उपवासाच्या दिवशी करायचं झालं तर ह्या सर्व गोष्टी नाही टाकल्यात तरीही चालेल। आता आपण हातावर छोट्या आकाराचा गोळा घेऊन असे लांब असे आपण स्टिक्स तयार करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही आपल्याला अशा प्रकारे हे स्टिक्स तयार करून घ्यायचे आहेत किंवा साबुदाणा फ्राईज। तर ह्याच मिश्रणापासून तुम्ही साबुदाणा वडा देखील करू शकता। तर फ्राईज तयार करताना आपल्याला पाण्याचा हात बिलकुल लावायचा नाही आहे। आपण जी बटाटे मॅश करून घेतलेली आहेत त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व साबुदाणा फ्राईज तयार करून घेतलेले आहेत। आता आपण ह्यांना तळून घेऊया। तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। तेल आपण छान असं गरम करून घेऊया। गॅसची फ्लेम आपण मंद आचेवर ठेवून हे आपल्याला स्टिक्स तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी एक करून ह्या स्टिक्स तेलामध्ये सोडते आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवरच ठेवायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपण छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे साबुदाणा फ्राईज तळून घ्यायचं आहे। नेहमी तुम्हाला साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खूप छान होते, कुरकुरीत होते, क्रिस्पी होतात। 5 ते 6 मिनटं छान असे आपण हे तेलामध्ये खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता आपले फ्राईज तयार झालेले आहेत कुरकुरीत असे। तर एका प्लेटवरती मी टिश्यू पेपर घेतलेला आहे, त्यावरती मी हे फ्राईज काढून घेतलेले आहेत। अशाच प्रकारे बाकीचे सर्व फ्राईज आपण तळून घेऊया। तर इथे आपले साबुदाणा फ्राईज तयार झालेले आहेत। आहा, बघू शकता तुम्ही काय क्रिस्प आलेला आहे, एकदम कुरकुरीत झालेले आहेत, बघू शकता तुम्ही।
तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, साबुदाणा फ्राईज. आणि आजची रेसिपी आपली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे सांगा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय.